नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांची नियुक्ती झालेली आहे। खरं तर प्रकाश आंबेडकर यांना पालकमंत्री का करावं, असं काय त्यांच्यात गुण आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना पालकमंत्री केलं पाहिजे होतं। पालकमंत्री कसा पाहिजे? रोबाबदार पाहिजे, बहारदार पाहिजे आणि एकूणच चमकदार पाहिजे। अलीकडच्या काही वर्षातील ह्या पालकमंत्री पदाच्या आवश्यक गुणांबाबत नेहमीच बोललं जातं। मग आंबेडकरांना पालकमंत्री का करावं? असे त्यांच्यात काय गुण आहेत की त्यांनी आतापर्यंत इतके चांगले गुण उधळलेत आणि त्यांना पालकमंत्री केलं गेलं? आंबेडकर हा एक साधा माणूस, ग्रामीण भागातला माणूस, त्याच्याकडे खरोखर इतकी पॉवर आहे का, आवाक आहे का, पालकमंत्री पद सांभाळण्यापद त्यांची ताकद आहे का? अशा वेगवेगळ्या चर्चा अर्थातच सुरू आहेत। या चर्चा कोण करतंय, कशासाठी करतंय आणि का करतंय हा कळीचा मुद्दा असेल, पण ह्या चर्चा मात्र निश्चितच सुरू आहेत की आंबेडकर यांनाच पालकमंत्रीपद का केलं। आंबेडकर यांनी आतापर्यंत असं कोणतं जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे की त्यांना पालकमंत्री करावं आणि संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी? खरं तर आंबेडकर हे ग्रामीण भागातलं नेतृत्व, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, घराण्यात कोणताही राजकीय वारसा नसताना असंच उदयाला आलेलं एक युवा नेतृत्व म्हणून आंबेडकर यांच्याकडे 15-20 वर्षापूर्वी पाहिलं जात होतं। आंबेडकर म्हणजे एक साधा माणूस, आंबेडकर म्हणजे एका नेत्याच्या पत्रकांच्या बातम्या पुरवणारा माणूस किंवा एका नेत्यासाठी राबणारा कार्यकर्ता, अशी या आंबेडकरांची छाप। मग आंबेडकरांकडे एवढे कुठले गुण आले की त्यांना पालकमंत्रीपद द्यावं? पण नाही, जरी या चर्चा असल्या तरी आंबेडकर एक खमक्या नेता आहे आणि आंबेडकर एक प्रशासनावर वचक असलेला आमदार आहे, हे आपण गेल्या 10 वर्षात पाहिलेलं आहे। आंबेडकरांची आमदारकी जेवढी गाजली त्याहून अधिक त्यांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द गाजलेली आहे। आम्ही पत्रकार जेव्हा जिल्हा परिषदेच्या सभा कव्हर करायला जात असू त्यावेळी ज्या काही ठराविक आक्रमक सदस्यांमध्ये आंबेडकरांचा सहभाग होता तो खरोखरच नावाजण्यासारखा आहे। गडिंग्लजचे शिवाजी खोत असोत, चंदगडचे हळदणकर असोत, कागलचे शिवानंद माळी असोत, भुदरगडचे प्रकाश आंबेडकर, शावळीतून त्या काळात एक नामदेव पाटील सावेकर होते, शिरोळ तालुक्यातून अर्थातच अमरसिंह पाटील होते। अशी जी काही ठराविक मंडळी होती की त्यांनी जिल्हा परिषद सभा गाजवावी आणि त्याच्या मोठमोठ्या बातम्या पत्रकारांना मिळाव्यात। खरं तर पत्रकार हा एक विरोधी पक्ष नेत्याचंच काम करत असतो, कारण प्रशासन असो, शासन असो, यांच्या काही चुका असतील, काही अवगुण असतील, ते मांडण्याचं काम पत्रकार करत असतो। आणि जेव्हा जिल्हा परिषदे मिनी मंत्रालय असो किंवा थेट विधिमंडळ असो, या ठिकाणी सभागृहात जेव्हा पत्रकार बसतो त्यावेळेस त्याला शासन प्रशासनावर आसूड ओढणारे जिल्हा परिषद सदस्य असोत, अगर विधिमंडळात आमदार असोत, ते निश्चितच पत्रकारांच्या आवडीचे असतात। आणि ती आवड ह्या प्रकाश आंबेडकरांनी जिल्हा परिषदेपासून विधिमंडळापर्यंत पत्रकारांमध्ये निर्माण केलेली आहे। त्याचं कारण असं की जेव्हा सामाजिक घडामोडी होत असतात, समाजसेवा घडत असते, सामाजिक काही देणं घेणं असतं, समाजासाठी काहीतरी करायचं असतं, त्यावेळी पत्रकार धडपडत असतोच, पण त्याला एक भक्कम पाठबळाची आवश्यकता असते आणि ते पाठबळ अर्थातच देतात ते लोकप्रतिनिधी देतात। आणि ह्या गणल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची निश्चितच गणना होते। 2002 पासून प्रकाश आंबेडकर यांना मी स्वतः ओळखतो। जिल्हा परिषदेच्या सभागृहात मी जी मगाशी काही नावं घेतली, जे आक्रमकपणे राहायचे, त्यात निश्चितच प्रकाश आंबेडकरांचा सहभाग असायचा। दुसरं एक उदाहरण म्हणजे राजू शेट्टी। ज्या काळात प्रकाश आंबेडकर जिल्हा परिषद सभागृहात सदस्य म्हणून होते त्याच काळात राजू शेट्टी सुद्धा होते, पण प्रकाश आंबेडकरांपेक्षा त्या काळात राजू शेट्टींचं दैव अधिक बलवत्तर होतं असं म्हणावं, कारण राजू शेट्टी जिल्हा परिषद सदस्य असता असताच आमदार झाले आणि आमदार असता असताच खासदार झाले। प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला मात्र खूप खडतर प्रवास आला। त्यांनी हे पालकमंत्री पद मिळवते इतकं सहजासहजी नाही मिळवलेलं, त्यासाठी त्यांनी इतक्या खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी इतकी बदनामी पचवलेली आहे, त्यासाठी त्यांनी वाड्या वस्त्या इतक्या धोंडाळलेल्या आहेत, त्यासाठी वाडी वस्तीवरच्या रस्त्यावरील खडकात ते राबलेले आहेत, असं एकूण आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व आहे। आंबेडकरांवर कधी कधी प्रशासकीय अधिकाऱ्यांसुद्धा टीका होते की एवढा खडतरपणा कशासाठी, एवढा खडूस स्वभाव कशासाठी, की नेहमीच प्रशासनावर त्यांनी आसूड का ओढावेत। पण जेव्हा सर्वसामान्यांना, तळागाळातल्या लोकांना, वाडी वस्तीवरच्या रहिवाशांना न्याय मिळत नाही, त्यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांसारख्या लोकप्रतिनिधींची निश्चितच गरज असते। प्रकाश आंबेडकर मी सांगितल्याप्रमाणे जसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात आक्रमक असायचे, तसंच आता विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा आक्रमक असतात आणि हे पत्रकार म्हणून मी पाहिलेलं आहे, म्हणून आज मी त्यांच्याबद्दल बोलत आहे। जेव्हा अगदी नवीन सभागृहात आले होते प्रकाश आंबेडकर सदस्य म्हणून, त्यावेळी आम्ही त्यांना
काही चिठ्ठ्या लिहून देत असू की हे प्रश्न विचारा म्हणून. आणि आंबेडकर जेव्हा ग्रामीण भागातला पोटतिडकीचा प्रश्न आहे त्यांच्या निदर्शनास यायचं, मग तो पशुसंवर्धनाबाबतीत असेल, दूध उत्पादनाबाबत असेल, आरोग्याबाबत असेल, रस्ते पिण्याच्या पाण्याबाबत असेल, किंवा ग्रामीण व्यवस्थेशी ग्रामीण जनतेच्या हिताचा जो प्रश्न असेल त्यावर प्रकाश आंबेडकर असोत, शिवाजी खोत असोत, शिवानंद माळी असोत, इतकी तुटून पडायची की त्या प्रश्नाला धसाच लावल्याशिवाय सभागृह शांतच व्हायचं नाही. जिल्हा परिषदेचे त्यावेळेचे कोणी अध्यक्ष असोत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असोत किंवा इतर पदाधिकारी असोत, त्यावेळी आंबेडकरांचा प्रश्न म्हणजे सभागृह हलायचं, इतक्या आक्रमकपणे आंबेडकर प्रश्न मांडायचे. आंबेडकरांचा दुसरा स्वभाव गुण म्हणजे मांडलेला प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सभागृह संपल्यानंतर सुद्धा अनेक दिवस त्या प्रश्नाचा मागोवा घ्यायचे, फॉलोअप घ्यायचे आणि प्रश्न तडीस न्यायचे, हा त्यांचा गुण. म्हणून तरच राधानगरी भुदरगड तालुक्यातून हे रत्न हेरलं आणि त्यांना 2014ला आमदार केलं. आंबेडकरांचा प्रवास खडतर मी का म्हटलं तर राजकीय प्रवासात ते सुरुवातीला जरी जिल्हा परिषद सदस्य झाले असले तरी नंतर मात्र पंचायत समितीला ते हारले होते, पराभूत झाले होते, हे सुद्धा ठळकपणे नोंदवलं पाहिजे. त्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते खासदार मंडलिक यांच्याकडे गेले आणि आपण राधानगरी भुदरगड मतदारसंघातून विधानसभेसाठी लढण्यास इच्छुक आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी लेमनराव निकम असतील किंवा खासदार मंडलिक यांचे त्या काळातले ज्येष्ठ काही सहकारी नेते असतील त्यांच्यासोबतच आंबेडकर मंडलिक यांच्याकडे गेले होते. आणि त्यावेळी मंडलिक म्हणले होते, अरे या पोराला तुम्ही विधानसभेला उभा करताय, या पोराचं कसं टिकणार, या पोराचा टिकाव लागणार का, हे पोरग निवडून येणार का. त्यावेळी लेमनराव निकम आणि सहकार्यांनी सांगितलं की साहेब एकदा आपण उमेदवारी तरी देऊन बघू, पुढं जे होईल ते होईल, शेवटी निर्णय मतदारांचा आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर कोणाच्या विरोधात उभा राहिले होते तर ते के.पी. पाटलांच्या विरोधात. ज्या के.पी. पाटलांचा कार्यकर्ता म्हणून आंबेडकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्याच वस्तादाच्या विरोधात आंबेडकर 2009ला लढले. पहिल्या कुस्तीत ते पराभूत झाले. त्यानंतर मात्र 2014, 2019 आणि आजची 2024ची विधानसभा निवडणूक हॅट्रिक केली. विजयाची हॅट्रिक करून आज प्रकाश आंबेडकर पालकमंत्री झालेले आहेत. प्रकाश आंबेडकर पालकमंत्री झाल्यामुळे खरोखरच कोल्हापूर जिल्ह्याच्या शहराला न्याय मिळेल, पण खरा न्याय मिळणार आहे तो ग्रामीण भागाला, आणि ग्रामीण भागाला न्याय मिळेल, पण खरा न्याय मिळणार आहे तो डोंगराळ भागाला. कारण प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ डोंगराळ आहे. डोंगराळ भागाच्या समस्या काय आहेत, रस्ते असो, वीज असो, पिण्याचे पाणी असो, आरोग्य असो, खरंच वाडी वस्तीवर पोहोचलंय का हो. स्वातंत्र्याला आज आपण 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आज काही वाड्या वस्त्या अंधारात आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्यावर जावं लागत आहे. आणि ह्या कळा कशा असतात हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ जसा डोंगराळ आहे, म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याचा निम्मा भाग चंदगड पासून शाहूवाडीपर्यंत संपूर्ण डोंगराळ आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे. अशा डोंगराळ भागात लोक कसे राहत असतील याचा विचारच केलेला बरा. जो या डोंगराळ भागात राहतो किंवा जो या डोंगराळ भागातून आलेला आहे त्यालाच या डोंगराळ भागाच्या यातना माहीत आहेत, त्या डोंगराळ भागातील नागरिकांच्या यातना माहीत आहेत. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांना सुद्धा यातना माहीत आहेत. आज त्यांच्या रूपानं डोंगराळ भागाला एक वादी मिळाला आहे. डोंगराळ भागातील रस्ते असोत, आरोग्य सुविधा असोत, पिण्याचे पाणी असो, वीज असो, या महत्त्वाच्या पायाभूत सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी निश्चितच आंबेडकर प्रयत्न करतील. याबाबत खात्रीशीर सांगता येईल, कारण आंबेडकर स्वतः आरोग्यमंत्री आहेत. आरोग्य मंत्रालय त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना अधिक सुधारणांना वाव आहे. आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागात किती लोकांना यातना सहन कराव्या लागतात. गोरगरिबांना शेतीवाडी विकून किमान घरात मेला नाही, दवाखान्यात जाऊन त्यानं मृत्यू पत्करला, एवढं नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना सांगावं म्हणून काही जण शेतीवाडी घाण ठेवून किंवा विकून त्याला शहरात दवाखान्यात आणतात. तो रुग्ण दवाखान्यात दगावला, एवढंच त्याचा एक समाधानाचा मुद्दा ठरू शकतो. आंबेडकरांना ह्या सगळ्या समस्या माहिती आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आंबेडकर खरोखरच मनापासून प्रयत्न करत, यात काही शंकाच नाही. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातला असा एक मोहरा किंवा असं एक रत्न हेरलेला आहे की तो ग्रामीण भाग आणि डोंगराळ भागाला विकासाला चालना देण्यास सक्रिय ठरणार आहे. एकनाथ शिंदे सुद्धा सातारच्या ग्रामीण भागातले आणि डोंगराळ भागातलेच व्यक्तिमत्व आहे, म्हणून एकनाथ शिंदेना सुद्धा या यातना माहिती आहेत. म्हणूनच त्यांनी आंबेडकरांना मंत्री केलं आणि पालकमंत्र्याची माळ सुद्धा त्यांच्याच गळ्यात घातलेली आहे. त्याचं कारण हेच की आंबेडकर निश्चितच पालकमंत्री पदाला न्याय देतील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याबरोबरच आणखीन काही प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करतील. पण त्यांचे पाय ओढणाऱ्यांनी ओढू नयेत ही सुद्धा एक अपेक्षा आहे. राजकीय विरोधक नेहमीच टीका करतात. एकमेकावर टीका करणे राजकारण्याचं कामच आहे. भ्रष्टाचारांपासून ते अगदी वैयक्तिक
नीतिमत्तेपर्यंत ही टीका केली जाते, ती निवडणुकीपुरती ठीक असावी. पण आता एका सामान्य कार्यकर्त्याला हे जे पद मिळालेलं आहे त्या पदापासून जिल्ह्याचा फायदा कसा होईल, आपला जिल्हा पुढे कसा जाईल, आरोग्याच्या बाबतीत असेल, सामाजिक असेल, विकासाच्या बाबतीत असेल, या सर्वच बाबतीत जिल्हा आघाडीवर जाण्यासाठी अर्थातच आबिटकरांना पाठबळ देण्याची गरज आहे. आबिटकरांच्या निमित्तानं साहजिकच दिग्विजय खानविलकर यांची आठवण येते. दिग्विजय खानविलकर सुद्धा हे नेतृत्व असं होतं की कोणताही राजकीय वारसा नसताना पत्रकबाजी करून, पत्रक वाटून एक सामान्य कार्यकर्त्यापासून कॅबिनेट मंत्री आणि आरोग्य मंत्री झालेले दिग्विजय खानविलकर, आज तोच न्याय प्रकाश आबिटकरांना मिळालेला आहे. प्रकाश आबिटकर निश्चितच या पदाला न्याय देतील आणि जिल्ह्यात आपल्या कामाचा प्रकाश पाडतील, एक वेगळी छाप निर्माण करतील, अशीच अपेक्षा ठेवूया. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.